काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ जालन्यात युवा सेनेचे निषेध आंदोलन। काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल भगवा दहशतवाद, हिंदू दहशतवाद अशा बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ आज जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवा सेनेनं निषेध आंदोलन केलंय। युवा सेनेचे राज्य सचिव अभिमन्यू खोतकर, शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख अमोल ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले। राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भगवा दहशतवाद नाही तर हिंदू दहशतवाद, सनातनी दहशतवाद म्हणा असं वक्तव्य काल केलं होतं। चव्हाण यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ जालन्यात आज शिवसेना युवा सेनेच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत चव्हाण यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला। या आंदोलनात मेघराज चौधरी, युवा सेनेचे तालुका प्रमुख गणेश मोहिते, युवा सेना शहर जिल्हा समन्वयक शुभम टेकाळे, युवा सेना जिल्हा समन्वयक सागर पाटील यांच्यासह युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। शिवसेनेनं आंदोलन केलं जालना शहरामध्ये, काय सांगता? महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी प्रभू श्रीरामाचा भगवा, छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा यांच्याबद्दल जी मनातली खतखत त्यांची जी होती ती काल त्यांनी बोलून दाखवली। मला वाटतं हे महाराष्ट्रात राहून भगव्याचा अवमान करणं, भगव्याचा अपमान करणं आणि सतत जे काँग्रेसची मंडळी हे हिंदूंना टार्गेट करते, मला वाटतं याचा निषेध आपण सर्वांनी केला पाहिजे। आणि त्या पार्श्वभूमीवर आज आम्ही युवा सेनेच्या वतीनं, शिवसेनेच्या वतीनं शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आम्ही आज जालना इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या इथे त्यांचा निषेध नोंदवतो।